अजितदादांचा विजय असो, अजितदादांचा विजय असो असे नारे लावणारे आम्ही आज आम्हाला ही बोलण्याची वेळ आली आहे की अजितदादा अमर रहे. आजही मन हे मानण्यासाठी तयार नाहीये की आजही आमचे अजितदादा, आमचे बारामतीचे अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत. ज्यावेळेस लोक आम्हाला विचारायचे की तुम्ही कुठले, त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगायचो की आम्ही साहेबांच्या गावचे, आम्ही अजितदादांच्या गावचे. पण आज तो अभिमान आमचा निशब्द झालेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजितदादांनी केलेलं काम हे खूप मौल्यवान आहे. जसं की तुम्ही रांजणगाव, चाकण, तळेगाव यांसारख्या MIDC बांधणं, रस्ते पूल बांधणं, मेट्रोची कामं करणं, बारामती आणि पिंपरी चिंचवड ह्या शहरांचं नूतनीकरण करणं, परत बीडच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि अशी खूप सारी कामं महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शाळा, कॉलेजेस, दवाखाने बांधणं, हे सर्व विश्वसनीय काम त्यांनी आपल्यासमोर केलेले आहे. अजितदादा गेले. आज फक्त एक नेता गेलेला नाही आहे, तर आज आमच्या बारामतीचं धडधडतं हृदय बंद पडले. एक तडफदार नेतृत्व आज आपल्यामध्ये नाही आहे, हे विश्वास ठेवणं आमच्या सर्वांसाठी खूप अवघड जाते. बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास, रस्ते, पाणी या पलीकडेही जाऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या, प्रत्येक व्यक्तीच्या सुखादुःखात सामील होणारा आज एक कामाचा माणूस आज आपल्यामध्ये नाही आहे. राजकारणाची पानं बदलतील, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि आज आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये अजितदादांचं नाव हे कायम अमर आणि जिवंत राहील. मित्रांनो, गप्पीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाचे, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं.